आपल्या आजूबाजूला काही लोक ही अशी असतात जी सतत नकारात्मकता पसरवित असतात, जे इतरांना दोष देतात, कमी लेखतात किंवा त्रास देत असतात. अशा लोकांशी आपण कसं वागलं पाहिजे यासाठी आज मी 7 गोष्टी सांगते. त्या जर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये फॉलो केल्यात तर नक्कीच तुम्ही अशा लोकांशी डील करू शकाल आणि आपल्या जीवनामध्ये आनंदी राहू शकाल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, मर्यादा ठेवा. बाउंड्रीज सेट करा. जी तुमच्या आजूबाजूला नकारात्मक टॉक्सिक लोक आहेत त्यांच्यासोबत किती बोलायचं, त्यांच्यासोबत आपण किती वेळ घालवायचा ते ठरवा. कारण जिथपर्यंत तुम्ही त्या लोकांच्या सहवासामध्ये असाल तिथपर्यंत त्यांचा परिणाम तुमच्या विचारांवर, तुमच्या भावनांवर आणि तुमच्या मानसिक आरोग्यावर देखील होत राहील. आणि त्यामुळेच तुम्हाला जेवढा वेळ त्यांच्यासोबत कमी घालवता येईल तेवढं चांगलं. आणि ह्यामुळेच तुम्ही बाउंड्री सेट करून ठेवा की तुम्हाला किती वेळ त्यांच्यासोबत घालवायचा आहे. जेवढा वेळ तुम्ही त्यांच्यापासून दूर राहाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असेल. नंबर 2, त्यांचं बोलणं वैयक्तिक घेऊ नका. जे नकारात्मक लोक असतात त्यांचे आपल्याबद्दलचे चुकीचे बोलणे असू द्या किंवा आपल्यासोबत चुकीचं वागणं असू द्या, हे त्यांच्या स्वभावामुळे होऊ शकते. आणि आपण कितीही प्रयत्न केला तरीही त्यांचा मूळ स्वभाव आपण बदलू शकत नाही. आणि म्हणूनच त्यांचं बोलणं एवढं सिरियसली घेऊ नका, आपल्या मनावर घेऊ नका. कारण त्यांच्या तुम्हाला चुकीच्या बोलण्यामुळे तुमची किंमत ठरत नाही. त्यांनी तुम्हाला चुकीचं ठरवलं किंवा चुकीची वागणूक दिली म्हणजेच तुमची किंमत शून्य आहे किंवा तुम्ही तसेच आहात जसे ते बोलत आहेत, असं होत नाही. त्यामुळेच त्यांच्या बोलण्याला एवढं सिरियसली घेऊ नका, कारण ते त्यांच्या मूळ स्वभावातच असतं, आपण त्याला बदलू शकत नाही. नंबर 3, शांत राहा. अशी नकारात्मक लोक आग लावण्यासाठी फक्त एका ठिणगीची वाट पाहत असतात. आणि तुम्ही जेव्हा त्यांच्या एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देता तेव्हा आपण आपलंच मानसिक आरोग्य खराब करत असतो. ते सतत भांडण किंवा वाद करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळेस त्यांना सिरियसली घ्यायचं नाही. कारण आपण जर त्यांना सिरियसली घ्यायला लागलो, त्यांच्या बोलण्याला सिरियसली घ्यायला लागलो तर आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकणार नाही. आपण सतत त्या गोष्टींमध्येच अडकून पडू की त्यांनी मला असं बोललं, मला अशी वागणूक दिली आणि त्यामुळेच त्यांना मागे सोडत आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जात राहायचं. शांत राहायचं, रिॲक्ट करायचं नाही आणि हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं असेल. नंबर 4, स्पष्टपणे बोला. जर कुणी वारंवार तुम्हाला त्रास देत असेल, जर कुणाची वागणूक अशी असेल की ज्याने सतत तुम्हाला त्रास होत आहे तर त्यांना स्पष्टपणे बोला. कधी कधी आपण कितीही इग्नोर करण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्याने होत नाही. अशा वेळेस अशा लोकांना स्पष्ट बोलायचं की तुमची जी वागणूक आहे हे मला पटत नाही आहे किंवा याने मला त्रास होतो आहे. मानसिक त्रास सतत सहन करण्यापेक्षा स्पष्ट बोलणं केव्हाही चांगलं असेल. नंबर 5, दूर राहण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल तेवढं अशा टॉक्सिक लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण जेवढे तुम्ही अशा लोकांच्या जवळ असाल, त्यांच्या सोबत असाल, तेवढे ते तुम्हाला त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्रास देतच राहतील आणि ह्याचा आपल्या मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होत राहील. आणि त्यामुळेच शक्य असेल तेवढं त्यांच्यापासून लांब राहायचं, आपल्या बाउंड्रीज सेट करायच्या. नंबर 6, सकारात्मक लोकांमध्ये राहा. अशी लोक जी सतत तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करत असतात, अशी लोक ज्या तुमच्या भावना, तुमचे विचार समजून घेतात, अशा लोकांमध्ये राहा. कारण आपण जेवढ्या पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहू तेवढा आपला एन्व्हायरमेंट हा पॉझिटिव्ह होत राहील, आपले विचार हे पॉझिटिव्ह होत जातील. जो टॉक्सिक लोकांमुळे आपल्यावर, आपल्या मानसिक आरोग्यावर नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडत आहे तो कमी होऊन पॉझिटिव्हिटीकडे आपण वळू शकू. आणि म्हणूनच शक्य असेल तेवढं त्या लोकांपासून दूर राहायचं आणि पॉझिटिव्ह लोकांची संगत धरायची. नंबर 7, स्वतःची काळजी घ्या. नकारात्मक लोकांसाठी आपण आपलं आयुष्य खराब करायचं का? असं समजा की संपूर्ण पुस्तक म्हणजेच आपलं आयुष्य आहे आणि आपल्या आयुष्यातलं म्हणजेच त्या पुस्तकातलं एखादं पान जर खराब झालेलं असेल तर आपण संपूर्ण पुस्तक फेकून देऊ का? किंवा तो संपूर्ण आयुष्य आपण वाया घालवू का? तर नाही ना. एखादा व्यक्ती किंवा 1-2 व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये वाईट आहेत याचा अर्थ आपल्या आयुष्यामध्ये काहीच चांगलं नाही का?
तर ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत, ज्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत त्या करायच्या. मेडिटेशन करायचं, व्यायाम करायचं, याने सुद्धा आपल्यातली निगेटिव्ह एनर्जी ही बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. आपले छंद जोपासायचे. जेव्हा तुम्ही आपल्या आवडीच्या गोष्टी करत असता तेव्हा तुम्ही त्यामध्येच रमून जाता. आपल्याला आजूबाजूची लोक दिसत नाहीत किंवा कोणतेच नेगेटिव्ह गोष्टही दिसत नाही जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करत असतो. त्यामुळे आपले छंद जोपासायला सुरुवात करा, व्यायाम करा, मेडिटेशन करा. आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी सतत प्रयत्न करा. अशा लोकांना मागे सोडून द्या. हे लक्षात ठेवा की तुमची शांतता, तुमचं मानसिक आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते जपण्याची जबाबदारी ही तुमची स्वतःची आहे. आणि त्यामुळेच अशा नकारात्मक लोकांना टाळा आणि आयुष्यामध्ये आनंदी राहा. थँक्यू.